मी दुपारी सकाळी पत्रकार परिषद घेतली पवारच्या पक्षाच्या वतीने आणि जी अपक्ष होती माळेगावमधली जी नाराज झाली त्या सगळ्या लोकांना मी एकत्र घेऊन पक्षाच्या अपक्ष लोकांना एकत्र घेऊन पक्षाचे वतीने मी सगळ्यांच्या पक्ष एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात मी पक्षाचा पॅनल जाहीर केला आणि त्याच्यात जाहीर केल्यावर मी स्वतः उमेदवार आहे 15 नंबरमध्ये प्रभागामधून उभा राहिले. माझा भाऊ सरपंच होता त्या प्रभागातून निवडून आला होता चुलता होता आणि ही पाठीमागं बी असंच माझ्यावरती हल्ला झाला पाळत ठेवून त्यावेळेस बी तो जयदीप तावरेनेच माझ्याकडून हल्ला करून घेतला होता. का तर मी रविराज तावऱ्याबरोबर साहेब कायम असतो त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जे त्या रविराजवरती हल्ला झाला. आता हल्ला कोणी केला झाला तर मी माझा घरी निघालो होतो. पत्रकार तांबे होते ते दुसरे ते भारत तुपे होते त्यांच्याशी मी बोललो ग्रामपंचायत समोर आणि घरी निघालो एकटाच होतो. आणि शिवसेनेचे कार्यकर्ता आहे निकम तो बी आमच्याबरोबर पक्षाबरोबर होता. मी त्याच्यापाशी तो दिसला म्हणून मी गाडी वळून माघारी आलो. 30 जण आली वळून तो जयदीप तारेचा मी होणार मामाची पोर आहेत आणि एक त्याच्याबरोबर तिसरा तर सोलंकर म्हणून होता. ही 3 जण आली. आल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर मला आई बहिणीनंच शिवाय द्यायला सुरुवात केली. लय पॅनल उभा करतोय काय कसा उभा राहतोय बघतोय मागच्या वेळेस एकदा वाचला आता कसा वाचतोय तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला. त्यातल्या एक जणांनी धरलं आणि दुसऱ्या जण मारलं पण मी त्याच्या प्रतिकारक्रिया केल्यानंतरच मी मला बचावलं. मी जर बचाव नसता केला माणसं बघायला होती पण मला कोणी सोडवायला नाही आलं तिथं. त्यांचं फक्त एकच कसा पॅनल करतो कसा जगतो तीच बघतो. तुम्हाला दोघांनाही सोडणार नाही तुला तर सोडणारच नाही आणि त्याला बी सोडणार नाही म्हणले. कशाने हल्ला केलाय तुमच्या? चाकू होतं त्यांच्या हातात काहीतरी. कुठं लागलंय तुम्हाला? पहिला इथं माझ्या पोटात मारला मी वाचवला पण त्याच्यानंतर झटापटीत दुसरा माझ्या इथं मारायचा प्रयत्न केला. आता इथं काय मारलं माहीत नाही पण इथं तर त्याने माझ्या पोटा मारला पण ते मी वाचवला. तक्रार दिली का पोलीस स्टेशन? मी पोलीस स्टेशनला गेलो. मला त्यांनी पोलीस स्टेशन इकडे दवाखान्यात पाठवलं आणि त्यावेळेस मी एकटंच होतो. मला 16 आणायला सुद्धा कोणी नव्हतं. मागच्या वेळेस हल्ला झाला तसा हल्ला झाला माझ्या. ओके ठीक.